लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते। आडोशी टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे। चला बोलूया मॅच कडे जिथे मॅच रंगली आहे खऱ्या अर्थानं अशाची पट्टी आहे आणि त्याच्या विपक्षात आडोशी टीम मॅच होते ऑन। पहिला चेंडू मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटका लाजवाब पाहायला मिळतोय। चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचा मात्र शर्यत लागली होती तिथे चेंडूनं मात्र जिंकलाय आणि 4 धावा मात्र पहिल्या चेंडू वरती। धन्यवाद डीजे। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिथे प्रतिउत्तर दिलंय गोलंदाज रामना। रोहनला मात्र इथे परतीचा रस्ता दाखवला गेलाय। नक्कीच चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजानं। विकेट आपल्याला पाहायला मिळाली। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। संदीपला आपण पाहू शकाल। नक्कीच गोलंदाजी सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। एक चौकार वगळता विकेट देखील त्याची तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाली। पुन्हा एकदा राईट मोर द विकेट। या बळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। थोडीशी उसळी खऱ्या अर्थानं कमी मिळाली या चेंडूवरती। पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती। नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण चौकार आल्यानंतर तिथून मात्र कमबॅक केलं। या वेळेस आडवा बाट ना फटका फसलाय आणि जेल सुद्धा ड्रॉप झाली। नक्कीच भोतडा फाटला गडे असा। नक्कीच या चेंडूवरती एक धाव मिळेल। एका धावपैना धावफलकावरती वाढ होतीये। टीम आडोशी जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावरती। नक्कीच जेल साधा सोपा होता परंतु तो टिपता आला नाही। यावेळेस बॅटची वरच्या साईडला चेंडू मात्र आदळतोय परंतु या चेंडूवरती देखील कोणतीही धाव मिळणार नाही। डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच गोलंदाजी मात्र इथे सुरेख पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षक थोडासे निराशादायक क्षेत्ररक्षण प्राधान्य दाखवत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। साधा सोपा झेल होता तो टिपणं गरजेचं होतं। यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाट ना फटकाला जवाब पाहतोय। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय। येतोय चौकार।
खऱ्या अर्थानं पाहिलं तर संदीपच्या बाट मधून, सॉरी रोहितचा बाट मधून त्या पहिला षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर आडोशी टीम जाऊन पोहोचली 9 आकड्यावरती. नक्कीच यावेळेस सुवर्ण संधी असेल. चौकार किंवा षटकार या बॉलवरती आला तर स्वप्नील देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. तर दुसऱ्या षटकाला इथे होती सुरुवात. दुसरं षटक आपण पाहतोय. प्रेम आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि स्ट्राइक एंड वरती जर पाहिला तर संदीपला आपण पाहू शकाल. नक्कीच रोहितचा बाट मधून चौकार आलाय आणि षटक मात्र संपलाय. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय संदीप स्ट्राइक एंड वरती असेल. नक्कीच षटकार आणि चौकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा स्वप्नील देशमुख यांच्याकडून. यावेळेस मात्र बॅटची एज लागल्या आणि फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु पुन्हा एकदा हेर बॉल कुंक गेला. हेर तंगड्या फटीतून इकडे गेला तरी गडी हेरीत वरत. यस 2 धाबा इथे कंप्लीट. 2 धाब्याने धावफलकावरती धाबा लागला जातील. 11 धाबा. नक्कीच 11 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आडोशी टीम जाऊन पोहोचली. आशाची पट्टी टीम आपण पाहतोय कुठेतरी थोड्याशा चुका आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या चुका आपल्याला किती महागड्या ठरतील येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला समजेल. कारण चेसिंग आपण पाहतोय थोडंसं जड जातोय. इथे प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं आडोशी टीमला फलंदाजीसाठी. आतापर्यंत जर पाहिला पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाजांना आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतोय प्रेम आलाय. प्रेमनं आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू फेकलाय आणि झेलची देखील संधी होती परंतु ती गमावल्या. चला आशाची पट्टी आपण थोडा वेळ खर्च करतायत. स्पीडअप ठेवायचा मॅचला. यावेळेस उसळी कमी आणि विकेट किपर मात्र कासवाच्या कासाव कसा डोकीकडून नंदरीत तसा करी. या चौकार आलाय 22च्या स्वरूपामध्ये. नक्कीच धावफलकाचा जर विचार केला 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आडोशी टीम. नक्कीच इथे आज सुक्का करे अर्थानं अशाची पट्टी टीम करतीये. इथे लोबर फुलटॉस कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटकाला जवाब पाहतोय परंतु ते बघ या कसा झाला आहे माहित. नागिन कशी इकडून तिकडं तसा येऊ क्षेत्ररक्षक. आला पुन्हा एकदा आडोशी टीम जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. या वेळेस ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. समोरच्या दिशेने फटका अलाउन द कार्पेट. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल होता परंतु बॅटरनं थांबवलंय. नक्कीच एक धाव या चेंडूवरती मिळतीये आडोशी टीमला. 20 धावा धावफलकावरती. नक्कीच जर आयवा कॅश घेतली प्रेक्षकांनी तर 200 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांच्याकडून. यावेळेस मात्र फंक्शनचा निर्णय अंशापर्यंत येईल. नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतो. इथे 1 बाउन्सचा देखील इशारा देताना आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. पुन्हा अशा प्रकारचा जर चेंडू हाताळला तर नक्कीच भीमरच्या स्वरूपात दिला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा फटका खेचला. इथे पुन्हा एकदा बेडूक साफे फिल्डिंग होते. एकच धाव.
दोन षटकाचा इथे खेळ संपला गेलाय. धावफलकाचा जर विचार केला तर आडोशी टीम जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती आहे. नक्कीच एक फलंदाज देखील बाद झालाय, परंतु स्कोरबोर्ड चालू ठेवलाय खऱ्या अर्थानं आडोशी टीमनं. आतापर्यंत जर पाहिला तर 10.50 सरासरीनं इथे आडोशी टीम चालते. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. अजूनही जर विचार केला तर 12 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये किती धावांची मजल मारेल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण आशाची पट्टी सुद्धा एक विस्फोटक टीम आहे खऱ्या अर्थानं पाहिली गेली तर. माथेरानच्या खुशीला बसलेली टीम 2 षटकार किंवा 2 चौकार मारले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक स्वप्नील देशमुख यांच्याकडून. आणि विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. इथे बक्षीस आणि आयबा कॅसला 200 रुपये. नक्कीच इथे बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात देखील स्वप्नील देशमुख यांच्याकडून देखील अनेक पारितोषिक लागली गेली होती. यावेळेस मात्र बॅटची एज लागते आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का आडोशी टीम. आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील देशमुख यांच्याकडून. या संधीचा फायदा घ्यायचा आहे. नक्कीच फक्त एक चौकार किंवा फक्त एक षटकार घ्या मारा आणि 500 रुपये रोख घेऊन जा. संधी असेल खऱ्या अर्थानं फलंदाजाला. इथे आडवा बाटना फटका खेचलाय. प्रोटेक्शन तैनात केलं जात आहे त्या दिशेनं. तर कमबॅक केलं या गोलंदाजानं. नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी देखील करायची आशाची पट्टी टीमला. इथे अपटॅकर चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन झाला नाही. इथे काय सांगायचं आहे फिल्डरला काय माहित. नक्कीच इथे पुन्हा एकदा पारितोषिक येते. जर कॅच सोडली तर 100 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील देशमुख यांच्याकडून. उलट्या पुलट्या इथं बक्षिसा लागले जात आहेत. आडोशी टीम बाबा आपण पाहत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. इथे पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथं बेडूक साहेब बिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते एसटी रक्षकाकडून. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. 5 चेंडूची इथे खेळ समाप्त झाला. इथे सुनीलनं मात्र कमबॅक केलंय, कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकले त्यांना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट. आणि आता जर लगातारचे 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील देशमुख यांच्याकडून. इथे मात्र रनआउटची चान्स होती परंतु ती गमावले पुन्हा एकदा. दोन धावा इथे कंप्लीट. 27 धावा आपण पाहतोय. तिसरा षटक मात्र इथे कंप्लीट झाला आणि 27 धावा इथे आतापर्यंत जमा केल्यात आडोशी टीमना. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
3 बॉल स्क्वेअर फेकले आणि आणखीन 3 बॉल डॉट फेकले तर नितीन पवार यांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल आणि आयवा झेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील देशमुख यांकडून. एवढं पारितोषिक लागतंय कोणाला जर पाहिजे वय तर गड मारा काहीतरी मारा पकडा कॅच सोडली तरी 100 रुपये अजून काय पाहिजे त्यांना. तर नेक्स्ट मॅच आपल्याला भेटीस येईल मोपाडा बी विनायक आणि त्याच्या विपक्षात असेल वंजारवाडी गणेश. इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल आपण येऊन थांबायचं आहे. मोपाडा बी आणि वंजारवाडी गणेश. इथे शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सचिनला आपण पाहू शकाल पहिल्या सेंडू वरती मात्र चौकार आलाय. नक्कीच थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली क्षेत्ररक्षकाची. या चुका मात्र या चुका आपल्या दुसऱ्या इनिंग मध्ये किती मागण्या ठरतील ना हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच 2 षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा स्वप्नील देशमुख. सचिनचं स्वागत केलंय चौकारानं. या वेळेस झेलची संधी आणि परत बोतडा फाटला गड्याचा. हा बेडूक साहेब तिकडं मास चढला का काय चढण्याचं काय माहिती तिकडे हेरा गड्यो मास धरता तिकडं. 1 शॉट यस 1 धाव. साधा सोपा झेल होता तो मात्र जमिनीला दान झाला. या चुका 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 नक्कीच हास्याची पट्टी किती चुका करतायत. जर या स्पर्धेत जर जिवंत राहायचं असेल ना तर या चुका आपल्याला टाळावा लागतील. परंतु वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं थर्ड अंपायर संजय दादा आपण या रनआउट साठी सॉरी 1 शॉट साठी. दोन धावा कंप्लीट असतील. नक्कीच पंचांच्या वतीने आम्ही माफी मागतोय. 2 धावा इथे कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाब्याने धावफलकाचा जर विचार केला तर आडोशी टीम जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. यावेळेस बॅटशी खडा परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही या जेल पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय या शेंडूवरती 1 धाव मिळते. एका धाब्यानं धावफलक हालतय 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आडोशी टीम.
शेवटचं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायची आणि ती फटके मात्र कुठेतरी थांबून ठेवलेत खऱ्या अर्थानं सचिन या गोलंदाजानं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, तो सुद्धा मिसफिल्ड आला, अन्यथा या गोलंदाजानं सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस शरीरायष्टीवरती जाऊन चेंडू आदळतोय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीय. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतो आडोशी टीम जाऊन पोहोचली. अजूनही जर विचार केला तर शेवटचे 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे मोठे फटके खेचावे लागतील. जर रनआउट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांच्याकडून. इथे मात्र रनआउटची संधी, परंतु फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा कंप्लीट. इथे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा धावफलकावरती आडोशी टीम. चला पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला जातोय. 24 चेंडू मागे 38 धावा इथे कुठून काढल्यात. 29 धावेचा टार्गेट रचलाय. सॉरी 37 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 38 धावेचा टार्गेट इथे रचलाय. अशाची वाडी टीम समोर. तोपर्यंत देतोय ढिंजेला संधी. धावा मात्र इथे कुठून काढल्यात आडोशी टीम ना. आणि 38 धावेचा मात्र इथे टार्गेट सेट केलाय. येणारे 24 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल आशाची पटी टीमला. तर चला आशाची पटी टीम आपले फलंदाजाची जोड साखळी मैदानात लगेच रवाना करायची. इथं मॅच रंगले खऱ्या अर्थानं. आजच्या दिवसातली 4थी मॅच आपल्या भेटी झाली. आशाची पट्टी आणि त्याच्या विपक्षात असेल आडोशी टीम. नेक्स्ट मॅच मोपाडा बी विनायक आणि त्याच्या विपक्षात असेल वंजारवाडी गणेश. दोन्ही टीमचा कर्णधार कृपया टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जर संजय बागमारे जर आमचे नाचले ना पंच तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांच्याकडून आणि रोहित नरे यांच्याकडून देखील 500 रुपये. संधी असेल
फक्त नाचायचं आहे. पैसे जमा 5,555 ना 3 षटकाराला. मग त्यांना पाठवा पैसे. हा जमा करा. तसं नाही मी फसला जाईल मला द्यायला लागतील. चला मॅचला ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होते. नक्कीच आमचे प्रसाद दरेकर पलसदरी गाव से इथे आयोजकांना खास भेट घेण्यासाठी इथे आले आहेत. त्यांचं देखील आयोजकांकडून आणि मनोज झोरे यांच्याकडून मात्र धन्यवाद असेल. हॅलो चला जाऊया मॅच कडे. दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल रन आली. नक्कीच रोशन आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि फलंदाज आपण पाहतोय राम आणि त्याच्या जोडीला नरेश आपण पाहतोय. या बळेस मात्र आडवा भाटनं फटका खेचला होता. इथे फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच हा याने गोठी नेमका खेळलाच ना का काय. यस 2 धावा इथे कंप्लीट. तीन षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील देशमुख यांच्याकडून. चला जाऊया मॅच कडे. नक्कीच इथं राम आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन. यावेळेस आडवा बाट ना फटकाला जवाब पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्याचा अवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार चौकार ठोक डिझे. बाद इथे आमचे डीजे मास्टर देखील रंगात आले खऱ्या अर्थानं. आता या चेंडूवरती जर षटकार आला तर स्वप्नील देशमुख यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल या चेंडूवरती. नक्कीच आणि 3 वाईट टाकले तर 500 रुपये. पुन्हा एकदा येते त्रिफला उद्ध्वस्त. नक्कीच दांडी गुल केली गोलंदाजानं. पहिला धक्का. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन नक्कीच टीमचा एक पाठीचा कणा म्हणून ज्याशी ओळख आहे तो मात्र इथे ट्रम्प कार्ड खरे हातानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन स्ट्राईक एंड वरती 8 धावा धावफलकावरती आशाची पट्टीच्या टीमच्या झाल्यात आतापर्यंत. यावेळेस स्वीप केला होता परंतु इथे प्रॉपर कनेक्शन झाला नाही. पहिला चेंडू फेस करत असताना पॅडल स्वीपचा फटका खेचायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते.
तर पहिल्या षटकाचा मात्र खेळ कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आशाची पट्टी टीम. तीन षटकार मारा 1000 रुपये घ्या आणि 3 विकेट घ्या आणि 1000 रुपये घ्या. नक्की स्वप्नील देशमुख यांच्याकडून. बॅट कट आहे का? ओके ओके. चला मॅचला सुरुवात करायची तर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. समीर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजानं. इथून जर पाहिला तर 17 चेंडू आणि 29 ची गरज असेल. नक्की 17-29. 17 म्हटल्यानंतर कुणाला खतरा येईल. नक्कीच यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्की जर पाहिला ना तर जसा चेंडू मात्र डिलिव्हर झाला तसा मात्र थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता होतीये. नक्कीच इथे थोडीशी दडपणाखाली आपण पाहतोय आशाची पट्टी टीम दिसत असताना आपल्याला. नक्कीच इथून मोठे फटके खेचावे लागतील. लगातारचा जर पाहिला तर यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय. गली आणि कव्हरच्या मधोमध फटकाला जवाब आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी चौकार. धन्यवाद. जर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांच्याकडून. या वेळेस आडवा बाट फटका परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पंचांकडे दाद देखील मागितली होती फलंदाजांना परंतु चेंडू मात्र एष्ट्यांवरून ट्रॅव्हल झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. यावेळेस बॅटची एज आणि इथे चुका आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूची अडवणी केल्या. पंच धावा किती? 3. ओके. नक्कीच या चेंडूवरती 3 धावा आल्यात. समीर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आतापर्यंत 5 चेंडूची फेकी केली समीर या गोलंदाजानं आणि 7 धावा मात्र इथे सॉरी 7 धावा खर्च केल्यात आणि टीम जाऊन पोहोचली आशाची पट्टी 16 या आकड्यावरती.
पंच शेवटच्या बॉलवरती काय झाला? विकेट नाही ना? डॉट चेंडू. ओके ओके. तो फलंदाज मात्र बॅट चेंज करण्यासाठी गेला होता ना, त्याच्यामुळे थोडासा कन्फ्युजन झालं. ओके, डॉट चेंडू आलाय. इथे दुसऱ्या षटकाचा मात्र वाजवी खेळ संपलाय. धावफलकाचा जर विचार केला तर आशाची पट्टी जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 22 धाब्याची गरज. 12 चेंडू 22 धाब्याची गरज. नक्कीच इथे सामना मात्र सोपा झालाय, परंतु या सामन्यामध्ये रोमांचकता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम मात्र हा सामना सोडायला तयार नाही. 12 चेंडू 22 ची गरज. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय रवी या गोलंदाजांना. रवीचं कौतुक करावं लागेल, कारण निर्णायक षटक आहे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला चेंडू मात्र इथे डॉट फेकलाय गोलंदाज रवी आपण पाहतोय. आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर सचिन पाहतोय स्ट्राईक एंड वरती, आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नरेशला आपण पाहू शकाल. इथे समोरच्या दिशेनं फटका आपण पाहतोय, कार्पेट लेवलनं फटका खेचलाय. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धाब्यावरती ते थांबवलं गेलंय. एका धाब्यानं मात्र धावफलकात थोडीशी वाढ होती. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आशाची पट्टी टीम. जर विकेट हॅट्रिक घेतली तर ध्रुव नरे, आपण जर कुठं असाल तर आपले पप्पा इथे व्यासपीठावरती शोधतायत तुम्हाला. त्यांच्या पप्पाला वाटतंय का? हा, इथे व्यासपीठावरती आहेत. तर जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस स्लोवर फुल टॉस आणि इथे विकेट किपरनं केली आज चुकी आणि चेंडू मात्र गेला सीमारेखा पार. येतोय चौकार. आईबाका जा आणि 300 रुपयाचं पारितोषिक मिळवा. आईबाक्यासाठी 300 रुपये खऱ्या अर्थानं इथे लावण्यात आल्यात आमच्या स्वप्नीलजी देशमुख यांच्याकडून. चला मॅच लावते सुरुवात. इथे 9 चेंडू आणि 15 ची गरज. इथे फुलटॉस चेंडू होता, परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाही. नक्की संधी होती मोठं फटकं खेचण्याची, परंतु ती गमावली फलंदाजांना. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. आशाची पट्टी टीम जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण इथे बदललाय. 8 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. 8 चेंडू 14-8. सामना रोमांचक पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती सामना जाईल याच्यात मात्र दिलभरी शंका नाही, कारण सामना देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू डिलिव्हर झाला ना तसं मात्र बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली तर 200 रुपये. इथे पंचांचा निर्णय येतो आमच्यापर्यंत. नक्की स्क्वेअर चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. आज चेंडू मात्र खूप निर्णायक असेल. नक्कीच 7 चेंडू 13 ची गरज. इथे सामना रोमांचक पाहायला मिळतोय. जसा प्रेक्षकांना सामना हवाय तो सामना मात्र आपल्या भेटीस आला. यावेळेस सन्मान देण्याचा काम मात्र केलाय. इथे एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरीचा कॉल, परंतु फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे.
जर डायरेक्ट फेकी झाली असती तर इथे रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती, परंतु मैदानात घडलंय 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांना धावफलकाचा जर विचार केला तर आशाची पट्टी जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. आता येणारे 6 चेंडू आणि 11ची गरज, तोपर्यंत देतो डीजेला संधी. आडोशी टीम आपण खूप वेळ घेत आहेत. इथे जर पाहिला तर आजच्या दिवसातली 4थी लढत पाहायला मिळते. आडोशी आणि त्याच्या विपक्षात आशाची पट्टी टीम. अजूनही एक सामना खेळवणं बाकी आहे. याच्यावरती देखील लक्ष द्यायचं आहे. पंच आपण स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक षटकामागे फक्त 5 मिनिटाची अवधी द्या. जर 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेन्स केल्या आडोशी टीमनं तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांच्याकडून. चला मॅचला सुरुवात करा. आडोशी टीम आपण खूप वेळ घेत आहेत. पंच त्यांना ताकीद देखील द्यायची. जर 5 मिनिटात हा षटक संपला नाही तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे, याची नोंद घ्या. मॅचला सुरुवात होते. इथे लोवर फुल टॉस चेंडू होता, परंतु इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच वाईट साठी नक्कीच पंचांचा निर्णय वाईड आहे चेंडू. आता इथे वाईड साठी रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. जर पंचांना जर डाऊट असेल तर पंच घेऊ शकता, याची नोंद घ्या. आता मात्र समीकरण उरलंय. 6 चेंडू 10 धाब्याची गरज. 10 धाबा रोखायच्यात गोलंदाजाला. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहिलाय आणि विकेट किपर देखील थोडस बीट झालाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र इथे मिळते आशाची पट्टी टीमला. आशाची पट्टी टीम जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र 5 चेंडू 9 धावेची गरज. इथून एखादा फटका मात्र पूर्णपणे सामना आपल्या खिशामध्ये घालेलं आशाची पट्टी टीम, परंतु एखादा डॉट बॉल मात्र प्रेशर आज रिलीज करेल. यावेळेस आडवा बाट ना फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करत नाही. धक्का क्रमांक 2 ठोक डीजे.
इथे नरेशचा मात्र पारीचा अंत झाला. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल, परंतु उंची जास्त होती आणि लांबी कमी. फटका फसला होता आणि टिपली होती झेल. डगआउटच्या रस्त्याला मात्र पाठवलाय. इथे अप्राकार चेंडू होता, परंतु बाट आणि इथे रनआउट पाहायला मिळतोय. नक्कीच थर्ड अंपायर फलंदाज बाद असेल आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. न्यू बॅटर मात्र इंटर झाला विजय. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका मात्र लाजवाब पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात फलंदाजांना. आता मात्र जर विचार केला तर या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागला जातील. 31 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीमला, कारण हा चेंडू मात्र सांगून देईल की सामना कोणाच्या बाजूने झुकेल. कारण या चेंडूवरती जर एक धाव आली तरी सामना शेवटच्या चेंडूवरती देखील जाईल, परंतु हा चेंडू खूप निर्णायक असेल. यावेळेस समोरच्या दिशेला फटकाला जवाब पाहतोय. फटका 4 धावांसाठी का चौकार आहे. 35 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आता मात्र समीकरण उरलं गेलंय. 1 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम असेल तर या 3 धावा मात्र कंपल्सरी करावा लागतील, तर 700ची पट्टी टीम विजय होऊ शकते. जर 2 धावा जर बनवल्या तरी आशाची पट्टी टीम पराभूत होऊ शकते. 3 धावा कंपल्सरी काढावाच लागतील. चला, मॅच मात्र रोमांचक पाहायला मिळते. जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती ती आता मात्र आपल्या भेटीस आल्या. यावेळेस समोरच्या दिशेनं, परंतु फटका आपण पाहतोय जितकी ताकद नाही आणि ते 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. काय मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे एकच धाव होती तिथं मात्र 3 धावा मात्र पळून काढल्यात फलंदाजांनी आणि विजय मिळून दिलाय आशाची पट्टी टीमला. हार्ड लक टीम आडोशी आणि बेस्ट ऑफ लक टीम आशाची पट्टी.